वस्तूची मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते हे स्पष्ट करणारे घटक म्हणजे मागणीचे निर्धारक होय. हे घटक मागणीचे स्वरूप व प्रमाण निश्चित करतात. मागणीचे प्रमुख निर्धारक पुढीलप्रमाणे आहे. 1. किंमत. मागणीवर सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजेच किंमत कमी झाल्यास मागणी जास्त, तर किंमत जास्त झाल्यास मागणी कमी. 2 आहे उत्पन्न. सामान्य वस्तू उत्पन्नात वाढ झाली की मागणी वाढते. कनिष्ठ वस्तू उत्पन्नात वाढ झाली की मागणी कमी होते. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती. एका वस्तूची किंमत वाढली तर तिच्या पर्यायाची मागणी वाढते, उदाहरणार्थ चहा, कॉफी. 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूची किंमत वाढली तर तिच्या पूरक वस्तूंची मागणी कमी होते, उदाहरणार्थ कार, इंधन. 5. वस्तूचे स्वरूप. अत्यावश्यक वस्तूंची मागणी स्थिर असते तर विलासी वस्तूंची मागणी बदलते. 6. लोकसंख्या. लोकसंख्या जास्त झाल्यास बाजार मोठा होतो, त्यामुळे मागणी जास्त होते. 7. भविष्यातील किमतीचा अंदाज. भविष्यात किंमत वाढेल असे वाटल्यास सध्या जास्त खरेदी केली जाते. 8. जाहिरात व विक्री प्रोत्साहन. जाहिराती ग्राहकांना आकर्षित करून मागणी वाढवतात. 9. आवडीनिवडी, सवयी व फॅशन. ग्राहकांच्या पसंतीनुसार मागणी बदलते. नवीन फॅशनमुळे मागणी वाढते. 10. कर रचना. जास्त कर, किंमत वाढ तर मागणी कमी. कमी कर, किंमत कमी तर मागणी वाढ. 11. इतर घटक. नैसर्गिक परिस्थिती, उदाहरणार्थ पाऊस, शेती उत्पादन. तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, सामाजिक परंपरा. निष्कर्ष. मागणी केवळ किमतीवर अवलंबून नसून अनेक आर्थिक, सामाजिक व मानसशास्त्रीय घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे मागणीचे विश्लेषण करताना सर्व निर्धारकांचा विचार करणे आवश्यक आहे.